फिर कोई ऑफिसर को आयुक्त साहब आप बोलेंगे मेरा वरिष्ठ का आदेश है, फिर हमको जो है तो अलीफ पे से फिर ओ बो से को से करना पड़ेगा। फिर मैडम एक वीक आप जो बोल रहे हैं हम हमारे लोगों को करते हैं, लेकिन बाद में उसके बाद हम आंदोलन करेंगे। आपको हम पे गुनाह दाखिल करना है, हमको ऑफिसर को क्या करना है हम करेंगे। नहीं तो ये कब से डेट पे डेट है ना मैडम, वही है। एक मिनट एक 5 मिनिट दीड वर्षामध्ये यांनी एकाही लाभार्थ्याला अनुदान 1 रुपया पण दिलेलं नाही महानगरमध्ये। 1.5 वर्षापूर्वी आम्ही ऑनलाईन पद्धतीनं भरलेले, पहिले ऑफलाईन भरलं होतं, यांनी ते यादी बनवून ती यादी कॅन्सल केली। हो नाही ऐका ना, पण चांगलं पाहिजे मॅडम, आता मी त्यांच्याशी बोलतोय ना, ही यादी भाऊ कॅन्सल केली, ऑनलाईन भरायला लावले, आम्ही ऑनलाईन पण भरलेले। परंतु या योजनेला रमाबाई आंबेडकर नाव असल्यामुळं जाणून बुजून अधिकारी 1.5 वर्षापासून 7 वेळेस सर्वे झाले। यांच्या इंजिनियर्सला बोलवायचं तुम्ही, त्यांच्या मोबाईलमध्ये हो मी ऐका मी सगळं या गोष्टीचा रिव्ह्यू घेतला। त्याच्यामध्ये काय झालं की पैसे टाकायची तयारी झाली होती, आपल्याला सगळं झालं, परंतु काही लोकांनी राजकीय आरोप केले, त्याच्यामुळे आमचे कर्मचारी किंवा अधिकारी त्याच्यात अडचण येऊ नये म्हणून आपण त्यात सर्वे लावला आणि सर्वे आता 3 दिवस परत आपण वाढ दिली। हे झालं की 2-4 दिवसात सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या। हेच सांगा झाला असतं तुमचं, पण काय आता विरोधकांनी टीका केल्यावर ते तर बघावं लागेल। आपल्यावर लोक टीका करणार 2-4 दिवस नाही, यांना या महिन्यात करायला 4 दिवस 2 चे 4 करा। हो 2 ते 4 दिवस करायला पण यात तुमच्या दोघांची वेळ द्या, आपण उद्या किंवा परवा परत मॅडमशी बसून तो विषय फाईल होतो। 2 ते 4 दिवस घ्या मला, पण यात तुम्ही प्रमुख 3-4 नावं द्या आम्हाला, त्या पद्धतीने आपण मॅडमची वेळ घेऊ आणि आपण बसून चर्चा करून तो विषय फाईल सर्वेचं नाव काही वेळ चाललं सर आमचं आपलेच लोक काय म्हणतात का भ्रष्टाचार केला म्हणून उद्याही करता आपण। एक मिनिट ऐका ना अरविंद हो अरविंद मॅडम आपली वेळ तुमच्या सोयीनुसार कधी देताय, 2-4 जण बोलवा आणि आपण पत्र घ्यायचे का हो पत्र घेताना फोटो द्या, सारखं बाजूला हो इकडं फोटो द्या पळून गेले असतील, आपण लोकांचा आक्रोश चालू काही सगळ्या व्यवस्थित अनुदानाचे 2.5 लाख मिळतात। भाऊ आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलीलने घरकुल घोटाळा उघडकीस आणलेला आहे आणि कुठेतरी आज महानगरपालिकेसमोर आझाद समाज पार्टीचे काही पदाधिकारी आंदोलन करत होते, पण ज्या नगरसेवकाचं नाव त्याच्यात आलेलं ते मध्यस्थी करताना दिसतं व्हिडिओमध्ये, कसं पाहता याच्याकडे? सर्वात प्रथम या ठिकाणी मी सांगू इच्छितो का आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्याला दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामार्फत। आज त्या ठिकाणी जे व्यक्ती मी आज त्या व्हिडिओमध्ये बघितले आणि जे व्यक्ती त्या विषयावर बोलत होते रमाई योजनेच्या बाबतीत, ते मी त्यांना सांगू इच्छितो, खासदार इम्तियाज जलील साहेब हे गेल्या 2 ते 3 वर्षापासून रमाई योजनेच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण पुरावे देऊन याच्यामध्ये कोण अधिकारी आहे, कोण पदाधिकारी आहे यांचे नावसुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आले। आज थोड्या वेळापूर्वी मला पत्रकार महोदयांनी दाखवला व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या लोकांचे नावं घेतले तेच लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करतात, त्यांच्यासोबतचं निवेदन घेतात। याचा अर्थ असा होतो आहे का कुठंतरी मिठीमध्ये घेण्याचं काम हे अधिकाऱ्यांना, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी होत आहे। अजून दुसरी बाब अशी आहे, कोणीतरी यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकत असेल, गाडी पळवत असेल, कोणीतरी खत पाणी टाकत असेल। म्हणून मला हे सांगायचं आहे, सर्वे करत असताना
प्रत्येक सर्वे कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे याची सुद्धा जाणीव पाहिजे. ज्या ज्या वार्डामध्ये सर्वे होतो त्या वार्डामध्ये तिथले एजंट रमाबाई आवाज योजनेचे त्या वार्डातले एजंट त्यांच्यासोबत हिंडतात आणि ते स्वतः दाखवतात का याचं घर हे आहे, याचं घर हे आहे. आणि ओरिजिनल सर्वे जे खरंच त्या ठिकाणी लोक राहत नाही त्यांचे नावं टाकलेले त्याच्या पुराव्यासहित मी देऊ शकतो आपल्याला. जेव्हा जेव्हा तो पुरावा निघल तेव्हा तुम्हाला कळल का ह्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांनी खोटी अट्रॉसिटी खासदार इम्तियाज अली साहेबांवर केली आणि अट्रॉसिटीच्या माध्यमातून दाखवलं का दलित समाजाच्या वरती एक मुस्लिम समाजाचा नेता कुठंतरी त्यांचं दुखवतोय. हे सांगत नाही का आमचे 23 कोटी रुपये शासन मी ठेवलेले आहे आणि ते आम्हाला रिलीज करत नाही म्हणून कुठंतरी त्यांचं पोट दुखतंय. मीही सुद्धा त्यांचं नाव घेऊ शकतो. काही लोक मला म्हणले होते का हे 4 बागडबिल्ले, मी त्यांना सांगू इच्छितो आम्ही बागडबिल्ले नाही, आम्ही खरे या भीमसैनिक आहे आणि बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या अनुयायी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो या रमाबाई योजनेच्या मार्फत ज्या माता रमाई यांचं नाव बदनाम करण्याचं हे जे दलाल या ठिकाणी महानगरपालिकेच्या परिसरामध्ये हिंडतात या दलालावरती सर्वात प्रथम कारवाई झाली पाहिजे. यांना जेल झालं पाहिजे. कारण की ह्या दलालांनी जे खरं ओरिजिनल घरकुलसाठी ज्या लोकांनी अप्लाय केलेलं आहे आणि ज्या लोकांना खरं घरकुल भेटायला पाहिजे हे त्यांना भेटलेलं नाही. आज काही असे घरकुल आहे एकाच ठिकाणी 8-8 मजली 4-4 मजली बिल्डिंग बनली, त्यांचे ऑलरेडी घरं त्या ठिकाणी कंस्ट्रक्शन बिल्डिंग झालेले आहे, यांचे सुद्धा नाव या घरकुलमध्ये आहे. याचा सर्वे करणार नाही तुम्ही कारण की त्या वार्डामध्ये कोणता तरी अधिकारी त्याच्यासोबत मिळालेला आहे. बरं, अधिकारी मॅडम सोनवणे मॅडम सांगत होते 5 वेळेस सर्वे झालेला आहे, 6व्या वेळेस सर्वे करणार आहे. आता सोनवणे मॅडमला मी सांगू इच्छितो त्या मॅडम घरी बसेल असताना त्या सिटी चौक पोलीस स्टेशनला जाऊन 353चा सरकारी कामात अडथळा होता. म्हणजे किती अंतर्यामी येत्या हे तुम्हाला सांगतो का त्यांना घरी बसून सुद्धा 353 दाखल करता येते असा शासनाचा GR आहे. त्यांना या ठिकाणचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रेशर होता का मॅडम तुम्ही घरात जरी झोपल्या तर तुम्हाला 353 पुन्हा हा नगरसेवकावरती दाखल करता येतो. म्हणजे बाबासाहेबांचा कायद्याचं भान राहिलेलं नाही. यांना भीती निर्माण नाही आहे. यांना फक्त नोटाचं आणि इथं AC मध्ये झोपायचं याचंच फक्त भान राहिलेलं आहे. पर इम्तियाज अली साहेबांनी जसं हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं, महानगरपालिका सभागृहामध्ये तुम्ही प्रश्न मांडणार आहे का साहेब? 27 तारखेला तुम्हाला पूर्ण पुराव्यासहित या ठिकाणी माझी माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे बाप यांना बदनाम करण्याचं काम ह्या इथल्या दलालांनी केलेलं आहे. आणि त्या दलालाचा पडदा जर फास करायचं काम जर कोणतं करत असन तर ते सन्माननीय खासदार इम्तियाज अली साहेब आहे आणि त्यांचा एक छोटासा शिपाई हा काकासाहेब काकडे या ठिकाणी येणाऱ्या 27 तारखेच्या GB-ला तुम्हाला नक्की दाखवून देईल याच्यामधले कोणकोणते दलाल कसे काम केलेले आहे आणि कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचे जे संस्था स्थापन करून त्याच्यावरती कसे चेक उचललेले आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देईल. आणि राहिला सोनवणे मॅडमचा प्रश्न, कारण की सोनवणे मॅडम फार मोठ्या उपायुक्त आहे, त्यांना घरी बसून सुद्धा 353चा गुन्हा दाखल करता येतो. मला हे सांगायचं आहे शासनासोबत खेळू नका. हा बाबासाहेबांचा कायदा आहे, हा सरळ बी चालतो आणि वाकडा बी चालतो. म्हणून मला सोनवणे मॅडमला सांगायचं आहे, एक इशारा द्यायचा सोनवणे मॅडम, आपण जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, आपण माझ्या बहीण आहे, आपण जाऊन तो केस वापस घ्यावा आणि शासनाला दाखवून द्या खरं मी बाबासाहेबांची अनुयायी आहे आणि मी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या कायद्यानुसार काम करतो. इशारा आहे का धमकी? नाही, इशारा नाही आहे, धमकी नाही आहे. माझी बहीण आहे, माझी बहीण आहे. मी त्यांना सांगतोय का घरात बसून सुद्धा 353चा गुन्हा दाखल होतो साहेब. कुठं धक्काबुक्की होत नाही, कुठं शिवीगाळी होत नाही, पण 353चा गुन्हा हा घरात बसून सिटी चौक पोलीस स्टेशनच्या PI मॅडम हा करताय. आणि खासदार इम्तियाज अली साहेबांनी त्यांना सदैव सांगितलेलं आहे, खासदार इम्तियाज अली साहेब औरंगाबाद शहरामध्ये नव्हे तर दिल्लीच्या संसदेमध्ये त्यानं नाव गाजवलेलं आहे. आणि जो आज जो ब्रिज तयार होतोय हे पूर्वी 2023ला हा ब्रिज संसदेमध्ये खासदार इम्तियाज अली साहेबांनी मुद्दा मांडला होता आणि सांगितलं होतं वाळूजपासून तर चिकलठाणा कॅम्ब्रिजपर्यंत हा ब्रिज तयार झाला पाहिजे. पण इथं डॉक्टर भागवत कराड यांना वाटलं बाबा आपलं नाव कुठंतरी
आपल्याला मुद्दा चांगला सापडत नाही म्हणून खासदार डॉक्टर भागवत कराड यानं तो मुद्दा थांबवला होता, पण नंतर साहेबांनी त्याचा पाठपुरावा कंप्लीट करून आज तो ब्रिजचं काम कंप्लीट केलेलं आहे.